नमस्कार. अमृताज किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे चॉकलेटची रेसिपी. चॉकलेट म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलं ना. चला तर बघूया मग आपल्याला चॉकलेट बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. खूपच कमी साहित्यात आपलं चॉकलेट तयार होणार आहे. तर मी इथे घेतलेलं आहे 1 वाटी कोको पावडर. आणि कोको पावडर हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे. कोको पावडर आपल्याला चांगल्या क्वालिटीचं वापरायचं आहे, जेणेकरून आपले चॉकलेटसुद्धा चांगले होते. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडेसे बदाम आणि थोडेसे काजू. इथे 1 वाटी आपल्याला साखर लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे नारळाचं तेल, जे आपण स्वयंपाकात वापरू शकतो तेच नारळाचं तेल इथं वापरायचं आहे. आणि हे सुद्धा मी ऑनलाईन मागवलेलं आहे. सर्वात प्रथम आपल्याला साखर ही बारीक करून घ्यायची आहे. साखर व्यवस्थित बारीक झाली पाहिजे. साखराची अगदी फाईन पावडर तयार झाली पाहिजे. साखर व्यवस्थित बारीक नाही झाली तर चॉकलेटसुद्धा तोंडात अगदी खरखरते. याच्यानंतर गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे. गॅसचे फ्लेम अगदी लो असले पाहिजे, त्यामुळे आपले जे चॉकलेट आहे ते जळणार नाही. सर्वात प्रथम पातेल्यात मी 1 वाटी तेल घालून घेणार आहे. तेल गरम झाल्यावर आपल्याला यात 1 वाटी कोको पावडर घालून घ्यायचं आहे. कोको पावडर नारळाच्या तेलात व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. कोको पावडरचे गाठी जे असतात ते आपल्याला व्यवस्थित फोडून घ्यायचे आहे. हे मिश्रण थोडे गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये 1 वाटी साखर लागणार आहे. तर मी बघू शकता हे आता मिश्रण गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपण 1 वाटी साखर घालून घेऊया. साखर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. हे मिश्रण आता आपल्याला घट्ट दिसत आहे, पण जसं साखर विरघळेल तसं हे पातळ होईल. आपलं चॉकलेटचं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता हे आपण मोल्ड्समध्ये घालून घेऊया. काजू आणि बदामाचे छोटे छोटे तुकडे करून हे मोल्ड्समध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे. चॉकलेट बरोबर आपल्याला ड्रायफ्रूट्सचे टेस्टसुद्धा आपल्याला ह्यात मिळेल. ड्रायफ्रूट्स तुम्ही ह्यात हलकं रोस्टसुद्धा करून घालू शकता. चॉकलेटचे आपले तयार झालेले मिश्रण मोल्ड्समध्ये घालून घ्यायचे. चॉकलेट आपल्याला मोल्ड्समध्ये काठोकाठ भरून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले चॉकलेट डिमोल्ड करताना तुटणार नाही. साईडला लागलेले जे एक्स्ट्रा चॉकलेट असेल ते आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहे. चॉकलेट घातल्यानंतर आपल्याला चॉकलेट्स टॅप करून घ्यायचे आहेत. टॅप केल्यावर आपले चॉकलेट सर्वत्र समान होईल. आता आपल्याला हे चॉकलेट्स फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून द्यायचे आहेत. इथे मी आणखीन एक सिलिकॉन बार मोल्ड घेतलेला आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला काजूचे आणि बदामाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही स्किप केला तरी चालेल. यामध्ये सुद्धा आपल्याला चॉकलेट सर्वत्र व्यवस्थित घालून घ्यायचे आहे.
चॉकलेट घालून झाल्यानंतर आपण हे चॉकलेट आता टॅप करून घेऊया. आता हे पण चॉकलेट आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. चॉकलेट सेट व्हायला कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागेल. 15 मिनटं झाल्यानंतर आपल्याला चॉकलेट सेट झाले की नाही हे पाहून घ्यायचं आहे. तुमच्याकडे ज्या प्रकारचे मोल्ड्स अवेलेबल असतील ते तुम्ही वापरला तरी चालेल. तुमच्याकडे मोल्ड्स नसतील तर तुम्ही आईस बॉक्सचे जे बॉक्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा चॉकलेट सेट करू शकता. अशा प्रकारे सर्व मोल्ड्समध्ये मी चॉकलेट सेट करून ठेवलेले आहेत. तर चला बघूया आता त्यांची पॅकिंग कशी करायची. चॉकलेट रॅपर्स मिळतात. अगर ते तुमच्याकडे नसतील तर तुम्ही प्लास्टिक कंटेनरमध्ये किंवा स्टीलच्या कंटेनरमध्ये सुद्धा ठेवू शकता. माझ्याकडे चॉकलेट रॅपर्स अवेलेबल आहेत तर मी इथं चॉकलेट्स रॅप करून घेत आहे. इथे माझ्याकडे बार रॅपरसुद्धा आहे तर मी हे बारसुद्धा रॅप करून घेत आहे. आपली हेल्दी आणि टेस्टी चॉकलेट रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.